पुण्यातील एकता नगर भागात आपण आहोत। आपण पाहतो कालपासूनच या भागामध्ये असणाऱ्या विविध इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि आज सकाळी सुद्धा 39,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि या भागामध्ये अशा लाल रंगाचे फ्लड बॅरियर्स लावण्यात आलेले आहेत। प्लास्टिकचं बॅरियर टाईपचे जे आहे तर याच्या माध्यमातून पाणी अडवलं जातं किंवा वळवलं जातं आणि ज्यांच्याकडून हे लावलं जातंय त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। तर काय आहे हे फ्लड बॅरियर नेमकं आणि या भागात पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे, इमारतींमध्ये पाणी जात आहे, तर कशा पद्धतीने अडवलं जातं? हा शेप जो आहे एल शेप फ्लड बॅरियर म्हणतात। प्रिन्सिपल असा आहे की जितकं पाणी त्याच्यावर येतो त्या वजनानेच तो पाणी अडवतो आणि त्याला बेसला काही रबर पॅड्स आहेत की तो जो खालनं जो सीप होणारा 95% पाणी अडून राहतो। पण तुम्ही म्हणताय ते खाली हे केलं जातं, पण ते ग्रीप कसं पकडतं? ग्रिप पाण्याचं वजनानेच। हो। साधारण या भागात आता असे किती हे लावण्यात आलेले आहेत? आता इथं आम्ही 150 आणलेले आहेत टोटल। तर ती आता इथं एक 25 लावलेले आहेत, तिकडे एक 25 लावलेले आहेत। अशा प्रकारे एक 75 आता लावलेले आहेत आणि बाकीचे ऑन द वे आहे, पण ते आता सिच्युएशन वाटत नाही म्हणून ते अजून होल्ड केलेले आहे। जर इमर्जन्सी वाटलीच तर ते पण आणून लावता येते। साधारण हे 150 तुम्ही हे लावले, त्याला साधारण किती वेळ लागतो हे सगळे लावायला आणि तुम्ही कसं ठरवता की कुठे लावायचं, कुठनं हे बंद करता येईल आपल्याला हा पाण्याचा फ्लो? पाण्याचा जिथनं जास्त फ्लो आहे ना तिथं आपण ते रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यानंतर त्याच्यावरती हाईट किती आपलं ते तुला लेईंग एरिया किती सखल भाग आहे त्याच्यावरती आपण ते कॅल्क्युलेशन करून डिप्लॉय करतो। हे पालिकेकडनं लावण्यात आलेले आहेत की हे तुम्ही पर्सनली इथे सुरक्षेसाठी? पालिकेकडनं पहिलं परवानगी मिळाली आणि त्यांच्या ॲज अ टेस्ट आम्ही इथे डिप्लॉय केलेले आहेत। सो नवणे सरांबरोबर आमचं कालच बोलणं झालं होतं की कुठे काय डिप्लॉय करू शकतो, दे वॉन्टेड टू टेस्ट द प्रोडक्ट। आणि आता ह्या डिप्लॉयमेंटमुळे एक कॉन्फिडन्स लेवल येतो टीमला की ॲटलीस्ट 95% ऑफ द वॉटर कॅन गेट डायव्हर्टेड अँड नॉट अलाउड टू एंटर द बिल्डिंग्स। तसं इकडे आता मी बघितलं इथे सकाळी जास्त पाणी होतं, की बॅरिकेड केल्यामुळे इकडची पाण्याची लेवल कमी झाली आहे आणि पाणी मंदिरात गेलं। साधारण पुणे शहरामध्ये किती ठिकाणी आहे की फक्त याच भागात आता सुद्धा? हा टेस्ट फेज ह्या एरियात केलेला आहे काल आणि आज। त्याच्यात जसं आता अधिकारी सांगतील तिकडे आम्ही जाऊन डिप्लॉय करणार। नक्की। तर पुण्यातलं जे एकता नगर परिसर आहे इथे आपण पाहतो की पाणी जे आहे ते नागरिकांच्या पार्किंगमध्ये असेल, घरामध्ये शिरतं आणि त्यामुळेच अशा प्रकारचे जे फ्लड बॅरियर्स आहेत ते आता यांच्याकडून लावून ते पाणी वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतो। पुण्याहून मुनायनपूर आहे, सिविक मिरर।